काकी काय जावचा होय होय तिका खंय जावचा बघ हे बघा नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगतात बरीच लोक. नमः शिवाय हर हर महादेव. बघा काय आरड घालतात ती. आता पाऊस नाही सध्या, नाही त्याच्यापेक्षा पाणी असला असता. 8 दिवस पाऊस काही नाहीसो झालो. बस उडिओ घालता. नमस्कार मंडळी, मी साची जोशी, तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत. आता बघा मी खय बसलोय आमच्या विरात खाली बंदरावर इलय. बघा मस्त पाणी आहे. आमचं ब्रिज तुमका माहिती आहे, बऱ्याच व्हिडिओज असता. तर आता मस्त तयार होऊन चाललंय कुणकेश्वराका. मैत्रिणी पण येऊची आहेत माझी विरातले. आणि आता आम्ही मस्त तयार होऊन बघा एसटीन जाणार कुणकेश्वरा. अजून काय गाडी इली नाही हा. तर आज तुमका कुणकेश्वर बघू गावणारा. हैसून येणार गाडी मोंडासून या रस्त्यात. तर ह्यो व्हिडिओ मधून पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेल्या घंटीचा बटन दाबू का विसरू नको. चला कुणकेश्वरात जाऊया. हे बघा जानू, आम्ही खरं चाललो आता कुणकेश्वराका. काय गो पाण्यात मजा करूची आ. तू कुणकेश्वरच्या जत्रेक जात ना जानू? होय. हा तेव्हा लय गर्दी असते ना. होय. आता काय तेवढी नसतात पण तरी श्रावण चालू आहे त्यामुळे असणार गर्दी थोडीफार तरी. पडक माणसं इलेली असते. हा श्रावण सोमवारात. मग हे काय उपवास धरलं नाही. मी पण नाही. आणखी थोय दोघा जण पण ती लाचकुळी आहेत. आता येतात काय बघूया जरा व्हिडिओतून. हे बघा मैत्रिणी, आम्ही सगळी फिराक चाललो. फिराक खय गो कुणकेश्वर. हा मस्त मजा करू का. आता पाऊस बिऊस नाही तर मस्त भिजलो पण असतो पावसातून. तर या बघा तयार होऊन इला मस्त, म्हणजे सगळी तयार होऊन इलो भारी एकदम. आता खोपीत थांबलो. मग आता गाडी इली नाही ना म्हणून हे वाट बघतो खोपीतून. म्हणजे हे कालव बसूची ही खोपा थंय सावळी जरा हा ना म्हणून. तळेबाजारच्या धबधब्यावर जातोय. तुमका धबधबा बघू गावणारा आणि मस्त त्याचं परिसर सर्व छान असो. आता पावसात बघूया पाणी किती आहे. सध्या कसा 4-5 दिवस पाऊस पण कमी झालो त्यामुळे आता पाणी थोडं कमी असा तरी पण आम्ही जातो मस्त फिराक, मी आणि माझी मैत्रिणी. गाडीली गाडी चल गो लवकर. हे बघा देवगड स्टँडवरती पोचलो. आता हय आमची गाडी लागली आहे आचरा. ही कुणकेश्वर मार्गे जाणार. आता बोर्ड लावला नाही अजून. 11:15ची गाडी आहे. आता 12 वाजून गेले अजून तरी सुटली नाही. आणि सगळी लोक जमली आहेत स्टँडवरती. स्टँड भरला पूर्ण. ही खायची देवगड मोरवे. चला गाडी सुटली कुणकेश्वराक. चला अरे ही काकी काय जावचा होय होय तिका खंय जावचा बघ. चला लवकर. देवगड वळणार गाडी उजवीकडे. आता धाबोळे रोड इलो. धाबोळ्यात जाऊचो. आता आपण पोचलो बघा धाबोळे पुलावरती. रस्ता दाबोळ्यात जातो ते समोर. आणि हेच आपण चाललो आता एरिये सड्याक. ही गाडी एरिये सड्यावरनं जाणार पुढे कुणकेश्वर मार्गे आचऱ्यात. ह्यो एक रस्तो हा आणि दुसरं थैसून एक जाता खालून नारामुंबरीतून. पण थैसून एसटी वगैरे चालू नाहीत.
वन विभागाचा रस्ता ना, त्यामुळे बघा काय मस्त हिरवागार झाला पावसात. सर्व आंब्याची काजूची अशी झाडं आहेत. हे बघा मस्त उभारलेने गेट छान असो. दुसरं स्टॉप होतो हे सड्या. आता पोचलो बघा कुणकेश्वरात. हे बघा ह्यो रस्तो इलो देवगड वरसून आणि ह्यो असं जाता पुढे आचरा, मेडबाव, तांबडे आमच्याकडे. आता आपण यासून आतमध्ये जाऊया कुणकेश्वरात. पोचलो रे बाबा. हे बघा आपण गेट पर्यंत पोचलो कुणकेश्वर मंदिराच्या. गर्दी तेवढी दिसत नाही, गाड्या बिड्या लागली आहेत. चला जाऊयात आतमध्ये. चला आपण घेतलो फुला वगैरे दर्शनासाठी. चला आता मंदिरात जाऊया. हे घे चला. पेन 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 कमानी बांधलेली आहे नवीनच अशी गेटाच्या समोरच. मेन गेटवरून आतमध्ये गेलो ना, छान दिसता. चला आता दर्शनात जाऊया आतमध्ये. वरती बघा दोन्ही साईडला छान असे गणपतीच्या मूर्ती आहेत दोन्ही. ओम गण गणपतये नमः. चला पाय धुण्याची व्यवस्था, तिथे आपण स्वच्छ पाय वगैरे धुवून आतमध्ये मंदिरात जाऊ शकतो. चला आतमध्ये जाऊया. काय काय भक्त जातात दर्शन घेऊ. दोन्ही बाजू छान अशी चित्र रेखाटलेली आहेत नागदेवता आणि महादेवांचं. आणि पुढे बघा अष्टविनायक दिसतात. गेल्यावरती छान अशी गणपतीची मूर्ती आहे, ह्यापासून एक देवीची आहे. चला आता आपण गाभाऱ्यात जाऊया. थोडीशी गर्दी दिसते आतमध्ये. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. दर्शन घ्या कुणकेश्वराचं. पूजा चालू आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. बघा नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगतात बरीच लोक. बघा नागदेवताची किती सुंदर मूर्ती आहे. ओम श्री नागदेवताय नमः. कासव आणि आहे बघा नंदी महाराज. विष्णूचे अवतार आहेत बघा साईडला कोरलेले मुख्य दरवाजावर. बघा आपण आता मंदिराच्या बाहेर इलो. किती सुंदर दिसता बघा मंदिर बाहेरून पण. आणि आपलं सुंदर असं समुद्र. अरबी समुद्र. वाव. फोटो सेशन चालू आ. आता खाली जाऊचं रस्तो बंद केल्याने या वाट, कारण भरपूर उधाण इला दर्या का.
पाणी खूप वाढला तरी पण काय काय लोक गेली आहेत ती बघा, खाली दिसतात पाण्यात, त्या बाजून गेली असतील ती त्या साईडने, दुसऱ्या बाजून. आता दुपारचा पण ऊन पण खूप झाला आणि पाऊस नाही त्याच्यात. तर बघा या अरबी समुद्रात ना पांडवांनी कोरलेली शिवलिंगत भरपूर अशी. गेल्या वेळी आम्ही गेलेलो पाण्यात तेव्हा आमको पण दिसली होती ती. त्याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकला होते ना कुणकेश्वरा गेलेलो तेव्हा, तो तुम्ही बघितलं नसेल तर बघा. कोकणची दक्षिण काशी म्हणून, कोकणची दक्षिण काशी कुणकेश्वर. तर त्या व्हिडिओत ती हत शिवलिंग पण थोडीशी दिसलेली. ती खोल पाण्यात त्यामुळे तेवढी दिसत नाही, एक दोन दिसली होती आमका पांडवांनी कोरलेली. कैलास राना शिवचंद्र मोळी फणींद्र माथा ती झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. हाय बघा मस्त तळा छान असा. ह्याच्यात फवारे पण उडत असतात मध्ये कारंजे जत्रेच्या वेळी महाशिवरात्री. बघा किती सुंदर हा कुणकेश्वर मंदिर. काही भरपूर लाईन असता महाशिवरात्री गेलास तर. अशी छोटी छोटी भरपूर मंदिर आहेत बाजूक. यो असून असं शॉर्टकट रस्ता जाता वरती देवगडसून तारामुंबरी मार्गे. पण असून बस नाही चालू होत, 2 व्हीलर 4 व्हीलर जातात. वाव कोकम सरबत कसा बरा ना, मस्त गरमी तूर थंड थंड. चला बाबा मी पण पितय. असा येस हा. हे बघा आम्ही इलो आता मंदिरासून पाया पडून आता जातो एसटी का. आता हय लागली या गाडी रत्नागिरी देवगड, त्या गाडीतून आता जाणार आम्ही देवगडाक. ऊन काय बाबा कमी होत नाही या. पावसा ये जरा थंड करू का, पाऊस काही नाहीसोच झालो. चला बसूया आतमध्ये गाडीत. आता 2 वाजता सुटतात ही गाडी. चकाचक गाडी नवी ना. तुम्ही काय जाणार? रत्नागिरी. रत्नागिरीतून आलात? अच्छा अच्छा तिकड ना. कुणकेश्वर. हो हो जागा अडवलं खालीच पूर्ण गाडी. आता कधी सुट्टा बघूया, 2ला सुट्टात बोलल्यात. चला सुटली गाडी, देवगडात जाऊ. चला देवगडातून सुटली आमची गाडी. धबधब्यावर जाऊया मस्त तळे बाजारच्या. आता जामसंडा येत हे आम्ही गोवळ गाडी पकडलो की थंसून जातात तळे बाजारसून. म्हणजे कणकवली नांदगाव हे सर्व गाड्या असल्या ते पण थंसून जातात तळे बाजारसून. त्याची पण तुम्ही पकडू शकता. आम्ही ही गोवळ गाडी पकडलो. ही जाताना आता थंसून जाणार तळे बाजारवरून आणि येताना आमच्या थंसून येतात सकाळी. जामसंडा दिलो. पुढे बसलोय आणि मागे बघायची जास्त नाही भरलेली गाडी तरी हत माणसावर. आता कट्ट्यावर इलो मामाच्या गावात. हे बघा घरात एवढी मोठी मोठी झालेली.
धबधबो. चला स्टॉपवर उतरून असं आतमध्ये जाऊचं चलत. तुम्हाला दाखवते किती अंतर. आता थोडासा असं तसा 10-15 मिनिटा चलूचा. हे बघा लिहिलेला न्हावणकोंड धबधबा तळवडे ग्रामपंचायत म्हणजे योगाव तळवडे. चला आपण आतमध्ये जाऊया या रस्त्यात. आवाज येता बघा तुमका. मस्त मजा करतात लोक बरीच इलियत. हे बघा धबधबा इथून दिसूक लागलो आता रोडवरसून. चला खाली उतरून जाऊया न्हावणकोंड धबधब्यात मजा करू का. बघा का आरड घालतात ती. आत्ता पाऊस नाही सध्या, नाही त्याच्यापेक्षा पाणी असला असता. 8 दिवस पाऊस काही नाहीसं झालो तरी दिसता बराच पाणी वरून पडता. आता असं गोल रिंगण बनवल्याने या टोल बिल जायचं नाही तर चालताना. छोटे छोटे धबधबे आहेत मस्त. येवतात मजा करतात. भिजली मेल्या. जानू कपडे आणलं. बघा मस्त धबधबा. खायपर्यंत पाणी इला. बघा मस्त पाणी आहे बघा धबधब्याचा. मजा चालली आहे लोकांची. जाऊया पाण्यात जाऊया. कपडे आणले ना. कपडे नाही आणलो नाही तर खरोखर गेलो असतो. भिजलो असतो ना मस्त. पाणी बघ किती भरला. बस उडिओ घालता. बघा फिरू गेलो मस्त धबधब्यावर. आणि जानूचं तोंड बघा. एका जाऊचा नाव का मस्त. पण त्यांनी कपडे नाही आणले म्हणून ते का राग गेलो. पण आम्ही येणार हो परत पुढच्या वेळी. तेव्हा जानवी मस्त नाहणार आंघोळ करणार. होय ना गो जानू ये नाही. ही बघ किती लोक मजा करतात मस्त. आता पाणी कमी आहे पण पावसातून भरपूर पाणी असतात तेव्हा येऊया. म्हणजे या सर्व असं भरलेलं असतात पूर्ण वाहावत. आता या स्विमिंग पूल सारखा झाला सर्व. थायच्यात पाणी सर्व गोठला अडकून राहला. बघा मस्त धबधबो मस्त एन्जॉय करू का. तुम्ही एकदा नक्की भेट दिवायला धबधब्या का. न्हावणकोंड धबधबो तळे बाजार जवळच. फोटो बिटो काढतात ही लोक बरीचशी इलियत. या बघा पाणी असा येत आहे धबधब्याचा. आता पावसामुळे एकदम फ्लो कमी आहे. आणि या असं ह्यातून खाली जाता. काही पण पडतात आहे बघा. ते पण पावसात जोरात वाहतील धबधबे त्या साईडचे पण. हे सर्व भरून जाणार वाटतं पावसात. भरपूर पाऊस हवं. पावसाच्या दिवसातच नक्की एकदा भेट दिवा. आता सध्या कसा आहे बघा सर्व सुकला. पाऊस नाही तर सुका झाला. छोटे छोटे मासे पण आहेत. पावसाचं पाणी आवडतं. सर्व आता पगडून केल्याने छान बघा किती मस्त हिरवळ पसरली आहे. आणि त्याच्यामध्ये हो सुंदर असं धबधबो न्हावणकोंड धबधबो. तर
आजचं ह्यो व्हिडिओ कसं वाटलं तुमका तो सांगा कमेंटमध्ये. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असलं चॅनलवर तर. आणि खाली असलेला घंटीचा बटन दाबू का विसरू नको. चला धन्यवाद.